न्हावे गावात आज सकाळी एक हृदय हेलवणारा आणि भावूक प्रसंग घडला। गावची लाडकी आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणारी कन्या मैथिली पाटील हिच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी संपूर्ण गाव एकवटलं होता। तिच्या अंतिम दर्शनासाठी नातेवाईक, मित्रमंडळी, महिला वर्ग, तरुणाई आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया विमानात झालेल्या दुर्घटनेत मैथिलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। तिचा मृतदेह उरण येथे आणण्यात आला आणि त्यानंतर न्हावे गावात अंत्यसंस्कारासाठी हलवण्यात आला। सकाळी पार्थिव गावी पोहोचताच संपूर्ण न्हावे गाव शोकसागरात बुडाला। एकाच क्षणात हसणं खेळणं बंद पडलं आणि गावावर काळोख दाटला। तिच्या अंतिम यात्रेच्या वेळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते। घराघरातून हळहळ व्यक्त केली जात होती। न्हावे गावच्या स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मैथिलीच्या जाण्याने फक्त तिचं कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गाव पोरकं झाल्यासारखं वाटत आहे। अजूनही गाव त्यातून सावरलेला नाही। या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली असून एका उभरत्या ताऱ्याचं असमय अस्त झाल्याचं दुःख सर्वांच्याच मनात खोलवर रुतून बसलं आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, न्हावे, उरण।